मित्रांनो, हे डीप क्लीन ड्राईव्हच्या अंतर्गत हे जे मिशन आपण मागं तुम्हाला आमच्या चॅनलवर दाखवलेलं आहे की सर्व डिपार्टमेंट मिळून डीप क्लीन ड्राईव्ह, ह्याचा अर्थ काय की मग ते ड्रेनेज असू द्यात, ते ट्रॅफिक असू द्यात किंवा मग अतिक्रमण असू द्यात, त्याचे सगळ्यावर कारवाई एकत्रितरित्या करणार आहेत, झोन वाईज करणार आहेत. हा आता आहे झोन 2 आणि झोन 2मध्ये 3 वॉर्ड आहेत. त्यातला हा कोथरूड वॉर्ड येतो आहे. तिथे आता डीप क्लीन ड्राईव्ह चालू आहे. आम्हाला जे मुकेश पवार जे आहेत त्यांच्या बोलवण्यावर आज इथं कारवाई सगळी चालू आहे, तर ते सगळं कव्हर करायला इकडे आलेलो आहे. तर आज आपल्या समोर आहेत मुकेश पवार साहेब. सर, आजचं तुम्ही इकडे आलेले आहात, कोथरूडमध्ये आलेले आहात, झोन 2मध्ये काम चालू आहे. नक्की हा काय प्रकार आहे? आपलं आता माननीय महापालिका आयुक्तांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण डीप क्लीन ड्राईव्ह पूर्ण पुणे शहरामध्ये घेतोय. त्याच्यामध्ये पौड फाटा जो चांदणी चौक आणि चांदणी चौक टू पौड फाटा, त्याच्यामध्ये फ्रंट मार्जिनमध्ये अनधिकृत बांधकाम, साईड मार्जिनमधील बांधकामं, परत स्वच्छतेचे विषय, अतिक्रमणची काही असतील किंवा ड्रेनेजचं काही प्रॉब्लेम असतील, पाणी पुरवठा, हा सगळा या ड्राईव्हमध्ये कव्हर करतोय आपण. तर याच्या आपले इथले सहाय्यक महापालिका आयुक्त नायकल साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं मोहीम आम्ही. आता नायकल साहेब आलेत का? आणि डेप्युटी कमिशनर अविनाश सकपाळ साहेब आलेत का? ते पण आलेले आहेत. बरं बरं, त्यांची आपण घेऊया. सर्वप्रथम TV तर्फे तुम्हाला धन्यवाद सर, की असं काही चांगलं काम चालू आहे नागरिकांच्या दृष्टीनं. त्याची तुम्ही सूचना देता, कल्पना देता आणि आम्हाला परवानगी देता, आमची काळजीही घेता आणि आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचायला मदत करता. धन्यवाद सर. समोर आणखीन एक अधिकारी आहेत, राम सोनवणे साहेब. हे DSI आहेत आणि राम है तो काम आहे आमचं. तर अतिशय म्हणजे काम करणारी व्यक्ती आहे. तर काम इथं दिसते तर राम साहेब तिथं दिसणार. सर, तुमचं काय म्हणजे भूमिका असणार याच्यामध्ये? DSI आणि अतिरिक्त आयुक्तांनी जे आदेश दिलेले आहेत, उपायुक्त धन्यवादाचे संदीप भाऊ साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने डीप क्लीन केलेलं आहे. क्लिनिंग तर नेहमीच होत असते, परंतु डीप क्लीन म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटनी की जे पोता असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, जो वायरचं डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा असेल, असेल, सगळ्या डिपार्टमेंटनी एकत्र येऊन एक डीप क्लीन करायचं आहे. आणि ज्याच्यामुळे नागरिकांना त्रास होत असेल, साईन बोर्ड आणि बोर्ड, बॅनर, पोस्टर्स हे याच्यामुळे लोक वैतागलेले असतात, ते सर्व कठीण झटीचं काम चाललेलं आहे आणि लोकांना रिस्पॉन्स मिळत नाही. पण सर, उद्या सुट्टी आहे, तर तुम्हाला सुट्टी असणार आहे का? नाही, उद्या क्रिसमसची तर आम्हाला सुट्टी नसते. ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आम्हाला रस्ता काम असतो, कारण लोकांचे सण असल्यावरती स्वच्छतेचे कामं आम्हाला आधी असतात. लोकांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे आमचं काम आहे, त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्हाला एक्स्ट्रा काम असतं. मित्रांनो नमस्कार. जसं आपण बघताय आज झोन 2मध्ये जे डेप्युटी कमिशनर आहेत अविनाश सकपाळ साहेब आणि त्याच्या अंदर जे 3 वॉर्ड आहेत, तर ते एका वॉर्डचे कोथरूड वॉर्ड, जे कोथरूड बावधन वॉर्डचे जे आहेत ते नायकल साहेब आपल्यासमोर आहेत. आज हे काय ड्राईव्ह आहे याची म्हणजे नागरिकांमध्ये तर गोंधळ आहे, पण सर आता सांगतील सर एक्झॅक्टली हे काय ड्राईव्ह चालू आहे, कारण याच्यामध्ये बरेच महानगरपालिकेचे वेगवेगळे डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहेत. काय सर इथं सांगा? सदरचा ड्राईव्ह डीप क्लीन ड्राईव्ह आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार डीप क्लीन ड्राईव्ह घेतो. आपलं पुणे शहर सुंदर शहर म्हणून जो नावलौकिक होता तो नावलौकिकाला साजेस असं नागरिकाचा सहभाग, NGOचा सहभाग आणि आमचे सर्व डिपार्टमेंट एकत्रित एका छत्राखाली आम्ही कारवाई करतो. याच्यामध्ये पहिल्यांदा स्वच्छता, अतिक्रमण, बांधकाम म्हणजे फ्रंट मार्जिनची कारवाई, या सगळ्या कारवाई एकत्रितरित्या आम्ही घेतो. याच्यासाठी आमचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, त्याच पद्धतीने बांधकामचे पवार साहेब, आमचे डेप्युटी इंजिनियर गायकवाड आणि सगळी टीम कार्यरत आहे. सकाळीपासून आम्ही कारवाई करत आहोत आणि नागरिकाचा उत्स्फूर्त सहभाग आहे. काही NGO आमच्यामध्ये सहभागी झाले, काही शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे हा डीप क्लीन ड्राईव्ह फक्त स्वच्छतेचा नाही, त्याचबरोबर रस्त्यावर होणारा अतिक्रमण, त्याच पद्धतीनं फ्रंट मार्जिनमध्ये होणारा अतिक्रमण, त्याच पद्धतीनं नागरिकाचं प्रबोधन करण्याची कारवाई आहे. आणि नागरिकांना याबाबत अगोदरच आम्ही सर्वांना सूचना दिल्या होत्या आणि बऱ्याच नागरिक स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभागी होते. सर, हे ड्राईव्ह जे आहे ते किती दिवस चालणार आहे आणि अशा प्रकारचं परत तुम्ही घेणार का एका प्रतिनिधीमध्ये? कारण लोकांचं असं मत आहे की अशा कारवाया होतात पण नंतर परत ते थंड पडतात. माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार आपण आत्ता कारवाई या महिन्यामध्ये घेतो. नवीन वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपण 3 दिवस ठरवणार आहे. ही कारवाई 24, 26, 27 3 दिवस असणार आहे. याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग लोकांचा आणि लोकांसाठी आम्ही एक
क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक दिवस पण ठेवलेला आहे. सोमवार आणि गुरुवारचा अभ्यागत कक्ष आपल्या इथं चालू केल्यामध्ये आयुक्त महोदयाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ज्या तक्रारी प्राप्त होतील, अतिक्रमणाच्या प्राप्त होतील, स्वच्छतेच्या प्राप्त होतील, त्या अनुषंगाने आम्ही महिन्याच्या शेवटी 3 दिवस ही मोहीम घेणार. तर आता मी हे सगळी ड्राईव्ह कव्हर करत होतो, टी व्ही डेन करते. आमच्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या की काही ठिकाणी नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. तर आत्ता मी इथं सुरक्षाचं होते बघितले 2च फक्त पोलीस अवेलेबल आहे. तर त्या दृष्टीनं वरिष्ठ म्हणून तुमचे जे कनिष्ठ आहेत अधिकारी, त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहे? असा प्रसंग आला होता का? अगदी मुकेश पवार साहेब होते की माझ्याकडे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो. तर त्या संदर्भात आयुक्तांशी बोलून काही करणार आहात का? नाही, याच्यासाठी पोलिसाला आपण पत्र दिलं होतं. पोलिसाचा सहभाग आहे. फक्त आपण याचे 10 टप्पे केलेले आहेत. आपण एका ठिकाणी 10 अधिकारी म्हणजे अतिक्रमणचे लोक, त्याच्यानंतर स्वच्छतेचे लोक अशा टीम केल्या. त्याच्यामुळे पोलीस विखुरले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 पोलीस आपण दिलेले आहेत. आपण चांदणी चौकापर्यंत पूर्ण 10 टप्पे केलेले आहेत. एका ठिकाणी 25-30 लोकांचा सहभाग असतो आणि त्याच्यामध्ये जर कुठं कारवाईला कोणा अडथळा केला तर सगळी टीम त्या ठिकाणी वापस येते. त्याच्यामुळे पोलिसांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे. पोलिसाचं टीम अवेलेबल आहे, पण आपण प्रत्येक ठिकाणी अवेलेबल केल्यामुळं तो स्कॅटर्ड झालेला आहे. त्याच्यामुळं एका ठिकाणी मॉब दिसत नाही. कारण कारवाई प्रभावीपणे आणि जास्त ठिकाणी करायचं आमचं नियोजन. सर, फार चांगली हा उपक्रम आहे. डीप क्लीन ड्राईव्ह मी पहिल्यापासून कव्हर करतो आणि तुमचं आणि महानगरपालिकेचं TV 10 आणि पूर्ण नागरिक आणि ड्रोन सर्वे तुमचं अतिशय अभिनंदन आणि धन्यवाद सगळ्या नागरिकांना. TV 10ला अशा प्रकारच्या उपक्रमाला प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये वाढवा याच्यासाठी प्रयत्न करावा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.